नमस्कार मित्रांनो, मीरा ही राघवच्या फोनची वाट सतत पाहत असायची. फोनची बेल वाजली की ती पटकन उठायची आणि फोन चेक करायची. पण तो फोन राघवचा कधीच येत नव्हता. राघवला तिचा फोन नंबर पण माहिती नव्हता. कारण तो मोबाईल इथे आल्यानंतर मीराला तिच्या भावाने दिलता. त्यामुळे हा नंबर राघवकडे असणं हे शक्यच नव्हतं. पण तरी पण मीरा राघव फोन करीन याची सतत वाट पाहत असायची. मीरा घरी असल्याने सतत तोच विचार करायची आणि राघव फोन करेन आणि आता नंतर याच विचारात ती आपला टाईम दिवसभराचा वाया घालवायची. त्यामुळे आता मीराच्या घरच्यांना असं वाटत होतं, मीरा सतत त्याच विचारामध्ये आहे. जर तिचं मानसिक संतुलन बिघडलं तर मीराच्या घरचे याच विचारामध्ये असायचे. आता मीराचा बराचसा वेळ कामामध्ये जायचा. कारण मीरा ही जॉबसुद्धा करायला लागली होती. त्यामुळे काही तिचा वेळ कंपनीमध्ये जात असं. पण तिच्या मनामध्ये सतत एक खंत असायची, राघव आपल्याला आज नाही तर उद्या नक्की फोन करेन याची ती रोज वाट पाहत असायची. मीराला कधी कधी वाटायचं, आपण स्वतःहून राघवला फोन करावा आणि विचारावं त्याला जाब, की का माझ्या आयुष्याचा खेळ खंडोबा केला आहेस. पण मीराच्या घरच्यांनी मीराला खडसावून सांगितलं होतं की त्याला फोन करायचा नाही अजिबात. आणि दुसरं म्हणजे राघवचं नाव जरी मनात आलं तरी मीराच्या मनावर दडपण यायचं. मीरा आता बरीच सावरली होती. कारण मीरा नोकरी करत असल्याने तिच्या मनातलं दुःखसुद्धा हलकं झालं होतं. मीरा आता कंपनीमध्ये काम करत असताना तिला कोणचीच भीती वाटत नव्हती. यामध्ये सगळ्यात मोठा तिच्या भावाचा वाटा होता. कारण तिच्या भावानेच तिला मोठ्या संकटामधून सावरलेलं होतं. मीराच्या भावाने मीराला कंपनीमध्ये एक टीम लीडर बनवले होते. आता मीराच्या अंगावरची जबाबदारी ही खूपच वाढलेली होती. कारण मीराच्या हातामध्ये खूप साऱ्या माणसांना हँडल करायचं होतं. मीरा आपल्या सर्व जबाबदाऱ्या न कंटाळता पार पाडायची. कोणाकडे न वाकड्या नजरेने पाहणारी मीरा जर कंपनीतल्या लोकांकडून काही चुका झाल्या तर त्यांना रागवत पण होती. हा तिच्यातला बदल तर सर्वांनाच हवा होता आणि मीराच्या घरच्यांना सुद्धा. मीरामध्ये एवढा बदल झाल्यानंतर मीराचे आईबाबा सुद्धा खूपच आनंदाने राहत होते. आणि मीराच्या आईबाबांना वाटत होतं, मीराने आता सर्व भूतकाळ विसरून नवीन जीवनाला सुरुवात करावी. पण पुढे काय याचा विचार त्यांनी अजूनसुद्धा केलेला नव्हता. राघव आणि मीरा हे सतत त्यांच्या मनामध्ये एक खंतच होती. मीरासुद्धा या प्रश्नावरती सविस्तर बोलत नव्हती. कारण ती सुद्धा खूपच गोंधळून गेलेली होती. जेव्हापासून मीरा आणि राघव हे अलग झाले तेव्हापासून त्यांच्या दोघांमध्ये कोणताही संपर्क झालेला नव्हता. मीराला सतत वाटायचं, राघव मला नक्की फोन करेन. पण राघवने अजूनसुद्धा मीराशी संपर्क केलेला नव्हता. तर पुढील भाग पाहण्यासाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करा.